12 तारखेला 12 आहे ना 13 तारखेला भेटणार आहे. दुसऱ्या इच्छेने तुम्ही वर्गणी देऊ शकतो. आता देऊ शकतो ना आम्ही. साई तुझ्या नादान नादान धरली शिर्डीची वाट, धरली शिर्डीची वाट. सुदबुद हरली तहन भूक सरली, पाहुनी पालखीचा थाट, पाहुनी पालखीचा थाट. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई तुझ्या नादान नादान धरली शिर्डीची वाट, धरली शिर्डीची वाट. सुदबुद हरली तहन भूक सरली, पाहुनी पालखीचा थाट, पाहुनी पालखीचा थाट. सुदबुद हरली तहान भूक सरली, पाहुनी पालखीचा थाट, पाहुनी पालखीचा थाट. साई तुझ्या नादान नादान धरली शिर्डीची वाट, धरली शिर्डीची वाट. सुदबुद हरली तहन भूक सरली, पाहुनी पालखीचा थाट, पाहुनी पालखीचा थाट. सुदबुद हरली तहान भूक सरली, पाहुनी पालखीचा थाट, पाहुनी पालखीचा थाट. पाऊल एक एक टाकताना होतो मनाला आनंद. पाऊल एक टाकताना हो हो सुस्वागतम. ओम साईराम. सर्वप्रथम सर्वांना श्री साई सेवक मंडळ भांडूप प्रस्तुत दरवर्षीप्रमाणे साई सोहळा, साईबाबांचा अखंड पारायण आजच्या दिवशी आणि उद्याचा दिवस अर्थातच 13 तारीख रविवार साईबाबांचा भंडारा. आणि ह्या 2025च्या साई महोत्सवामध्ये पुन्हा एकदा 7 वर्षानंतर आपल्याला जे भजन करण्याची संधी दिली तुमच्या समोर सादर केला जातोय साईलीला भजन मंडळ प्रस्तुत भजने साईंची गाव गोड मुखाने, भजने साईंची गाव गोड मुखाने हिंदी मराठी हा साई गीतांचा अनोखा नजराणा आता थोड्याच वेळात आपल्या समोर सादर केला जाईल. इमारतीतील रहिवाशांनी, विभागातील रहिवाशांनी, कार्यकर्त्यांनी, साई भक्तांनी सर्वात जास्तीत जास्त गर्दी करून आपल्या भजनाचा आस्वाद घ्यायचा, आनंद घ्यायचा आहे. लवकरात लवकर खांदी उचलायचं आहे. थोड्याच वेळात साई भजनाला सुरुवात होणार आहे. ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम. प्रथम वंदन शारदा
सद्गुरु साईनाथ महाराज की जय। रामनवमीचा सण आला हो आला हो आला हो आला पायी शिर्डीला शिर्डीला हे रामनवमीचा सण आला हो आला पायी शिर्डीला धाडलं बोलावून जणू सोयीनं ये म्हणाला तो पालखी घेऊन गेली त्यानं आज्ञा मला माझा माझा साईनं भेटाया तुम्ही सद्गुरु साईनाथ क्रियांश प्रथमेश बने याचकडून साईला मिळालेलं त्यांचं खूप खूप आभार. मयुरेश भंडाराने याच्यावरती साईला मिळालेलं खूप खूप आभार. दोन साईला
आपल्या दारी चालून आला नाथांचा हा नवनाथ देवर वरदानाचा तू हात वीणावाणी वाजून कोण लागी चरणाला वीणावाणी करून कोण लागी चरणाला स्वामी समर्थ आला हो अक्कलकोटवाला स्वामी समर्थ आला हो अक्कलकोटवाला स्वामी समर्थ आला हो अक्कलकोटवाला श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय समर्थ श्री स्वामी समर्थ ओ माता श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ओ माता श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ The next day. मुझे डोर कोई खींचे तेरी ओर लिए जा शाम मस्तानी मदहोश किए जा मुझे डोर कोई खींचे तेरी मसीहा भी क्या रंग लाया हालात हमको मिलाया
10 दिवस झाले, पण तुमचा अनुभव सांगा. नमस्कार. पदयात्रेला ॲक्च्युली आपल्या विभागातील 8 ते 10 जण जातात आणि या 2000च्या अगोदरपासून आपल्या मंडळातील 10 ते 12 मुले या पदयात्रेला जातात आणि त्यानंतर बंटी बने आणि सर्व बंटी बनेचे सहकारी मिळून आपला 2000 साली हा भंडारा सुरू झाला. भंडारा सुरू करताना संकल्पना असेल की बाबा काय होतं काय 25 वर्ष करू, पण बाबांच्या कृपेने तो प्रवास वाढत गेला. दादरपासून पालखी निघते, त्यानंतर दादरवरून साईसेवक मंडळाची पालखी ही शिर्डीमध्ये मानाची पालखी आहे. रामनवमीच्या दिवशी या पालखीला वाजत गाजत ती मानाने मंदिरामध्ये नेलं जातं. त्यानंतर पूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व पालख्या या साई मंदिरामध्ये घेतल्या जातात. दादरवरून पालखी निघाल्यानंतर बंटीपणे आता जिथे राहतात विक्रोळी या ठिकाणी त्या पालखीचं स्वागत होतं, अल्पोपहार होतो आणि ती पालखी पुढे ठाण्यासाठी प्रस्थान करते. ती पालखी ठाण्यामध्ये गेल्यानंतर तेथे रात्री सर्व पदयात्री विश्रांती घेतात आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करतात. आपली जी साई भजनची पालखी जाते ती पालखी थंडीमध्ये जाते, त्यामुळे पदयात्रींना चालताना तेवढा त्रास होत नाही. परंतु मे महिन्यामध्ये म्हणजे एप्रिल मे मध्ये जेव्हा साई सेवकची पालखी निघते त्यावेळी त्या लोकांना पदयात्रींना चालताना म्हणजे आम्ही त्या लोकांना मध्ये भेटायला जातो कसाऱ्यापर्यंत, तर आम्ही विचार करतो की हे पदयात्री कसे चालत असतील या पालखीमध्ये. पण देवाच्या नावाची गोडी असल्यावर माणूस त्या नाट्याबरोबर आपोआप खेचला जातो. आता आम्ही एक अनुभव घेतला. आम्ही खर्डीपर्यंत जायचो रात्री, म्हणजे आपली सगळे पदयात्री चालत असतात तर त्यांना भेटण्यासाठी आम्ही जिथे मुलं असतो ते आम्ही खर्डीला जायचो. पण आम्ही कधी असा पालखीच्या त्या बरोबर चालणं किंवा जो पालखी बरोबर रथ असतो तो रथ खेचणं आणि निशाणा बरोबर चालणं हा अनुभव घेतला नव्हता. परंतु यावर्षी आम्ही जेव्हा लवकर गेलो दुपारी निघून आणि आता जो पाडवा करतो पाडव्याला त्या कसारा घाटामध्ये बाबा का धाबा आहे त्या ठिकाणी मोठं भजन असतं. जसं आपलं काल साईच्या मुलांनी भजन केलं त्यातलेच काही गायक बाबा का धाबा या ठिकाणी भजन करतात आणि आम्ही लवकर गेल्यामुळे आम्हाला त्या पालखी होते. पण आम्ही रथ खेचून झाल्यानंतरच्या पहिल्या निशाणाकडे गेलो तर त्या निशाणाबरोबर 4 ते 5 हजार पदयात्री चालत होते आणि त्या निशाणाबरोबर चालताना फक्त निशाण दिसतंय आणि माणसांची पावलं अशी पडतायत. तुम्हाला चालायची गरज नाहीये, साईराम साईराम करत ती पावलं आपोआप पुढे जाते. हा अनुभव आपण चालत असतो पालखीमध्ये बाबा आपल्याला चालवत येतात. आणि यावर्षी गाणं फेमस झालं आम्ही निघालोय तुम्ही येताय ना, तर या गाण्याचं वैशिष्ट्य तेच आहे, मी निघालोय आणि बाबा मला घेऊन चालत. बाबा सगळं दोन साईराम करत तो प्रवास चालतोय आणि पदयात्री चालतात आणि रात्री जेव्हा विश्रांती घेतात तर त्या विश्रांतीच्या आधी ज्या ज्या ठिकाणी हॉल्ट असतो त्या प्रत्येक ठिकाणी अशीच तो पदयात्री पूर्ण दिवस उन्हात सकाळी 14 किलोमीटर 18 किलोमीटर संध्याकाळी 7 किलोमीटर 14 किलोमीटर चालल्यानंतर प्रत्येक पदयात्री ती ज्या ठिकाणी भजन असतात त्या भजनामध्ये नाचून बेबाळून नाचत असतो. म्हणजे सर्व कर्तव्य ते सर्व बाबा करतात. म्हणून प्रत्येक बाबा बोलतात माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवा, मी तुमच्या बरोबर आहे. आणि अशा प्रकारे बंटी आपल्याकडून जातात, बंटी बने, अभिषेक सावंत, सुमित मंडल, जयेश परब, त्यानंतर छोट्या, हे सगळेजण आपल्यावर पदयात्री चालतात. हा 25 वर्षाचा एक वेगळा अनुभव आहे. म्हणजे आम्ही लहान असताना जेव्हा गाडी कशी नव्हती तर आम्ही लहान असताना जेव्हा भंडारा चालू केला बंटी बरोबर, आता आम्ही मोठे झाले तर 25 वर्ष सरासरी निघून गेली आणि आपण बिल्डिंग पर्यंत येऊन पोहोचलो. असा प्रवास बाबांनी सगळा केला आणि बने कुटुंबांना आम्ही धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला साई भजनाची आवड निर्माण केली आणि आम्ही इथपर्यंत येऊन पोहोचलो. आपल्या सर्वांच्या सहकार्याने 25 ते 50 लोकांना पण आम्हाला बघायचं आणि बाबा आपल्या सोबत कायम आहेत. ओम साईराम. ओम साईराम. चांगला अनुभव शेअर केला तुमचे धन्यवाद.